हॅलो, वेलकम टू विदर्भ IAS अकॅडमी. मी डॉक्टर राणी जैन आणि आज आपण भूगोल वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा आणि त्याचा जो सिलेबस आहे ते डिकोड आपण करणार आहोत गाईज, राईट. तर पहिले तर भूगोल वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. पहिले तर भूगोल हा जो विषय आहे ना, यस सी, पहिले तर मी तुम्हाला एक पॅटर्न सांगते की आपली जी मुख्य परीक्षा असणार आहे, बरोबर, मुख्य परीक्षा, यस, राज्यसेवा मुख्य परीक्षा, यस, ही किती मार्काची असते असणार आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मुख्य परीक्षा 1750 मार्क है ना. या 1750 मार्क मध्ये जसं आपण पाहतो की जे पण ऑप्शनल विषय असणार आहे तुमचा वैकल्पिक विषय, बरोबर, हा असणार आहे तुमचा 500 मार्काचा. हा असणार आहे 1750 पैकी 500 मार्क हे ऑप्शनल सब्जेक्ट. म्हणजे आता जेव्हा तुम्ही भूगोल घेत आहात तर 500 मार्काचा पेपर 1 आणि पेपर 2 असं दोघं मिळून 500 मार्काचा पेपर तुमचा भूगोलचा असणार आहे, राईट. आणि तसंच आता भूगोल हा वैकल्पिक विषय का निवडावा जेव्हा आपण बोलतो गाईस, तर जसं आता बघा GS1, GS2 आणि GS3, यस, है ना, सामान्य अध्ययनाचे हे जे पेपर आहे ते GS1 मध्ये आपण पाहतो की भूगोल हा घटक येतो आहे, बरोबर. तर बघा GS मध्ये एकूण 20 प्रश्न असतात. तर एकूण 20 प्रश्नापैकी 8 ते 9 प्रश्न भूगोल या घटकावर असतात. तर 250 मार्कापैकी GS1 जे 250 मार्काचा पेपर असतो यापैकी आपण पाहतो ना की 100 ते 130 मार्क हे कोणत्या घटकावर विचारले जातात, भूगोल या घटकावर विचारले जात असतात, राईट. यस, त्याच्यानंतर आपण पाहतो की GS2 जो आहे, बरोबर, GS2 हा जो विषय आहे याच्यामध्ये पण जेव्हा तुमचं भूगोल हा ऑप्शनल सब्जेक्ट झालेला असेल तर भूगोल हा काय करतो ना गाईस तुमचं की फाउंडेशन स्ट्रॉंग करत असतो आहे आंतरराष्ट्रीय जगाचे भूगोल जे आहेत याच्या संबंधी आणि आपला जो भारत आहे त्याच्या शेजारील देशासंबंधी, बरोबर. यस, जेव्हा GS2 मध्ये जेव्हा आपण पाहतो तर इथे आंतरराष्ट्रीय संबंध, बॉर्डर सिक्युरिटी इश्यूज, त्याचबरोबर काही सामाजिक समस्या ज्या आहेत जसं की दारिद्र्य, शिक्षण संबंधी, है ना, लोकसंख्या संबंधी, तर हे सगळे घटक आपण भूगोलमध्ये अभ्यास करत असतो आहोत. आणि हे सगळे घटक परत ओव्हरलॅप कुठे होत आहे, GS2 मध्ये होत आहे, बरोबर. आणि तसंच आता आपण जेव्हा GS3 मध्ये जातो, GS3 सामान्य अध्ययन तिसरा जो पेपर आहे यामध्येच भूगोलचेच आपण पाहतो ना टॉपिक्स GS3 मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. ते म्हणजेच की कृषी, है ना, लोकसंख्या, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पण भाग येतो की जो थोडाफार आपण पाहतो ना की जिओग्राफीला टच म्हणजे तुम्हाला उत्तर लिहित असताना थोडं त्याची मदत होत असते आहे, बरोबर. तर आपण पाहतो ना की जेव्हा आपण जिओग्राफी हा ऑप्शनल निवडत असतो आहोत तर भूगोल हा विषय ओव्हरलॅप GS1, GS2 आणि GS3 या तिन्ही GSच्या पेपरमध्ये होतं. तर सर्वात जास्त मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग जी आहे ते कोणत्या ऑप्शनलची आहे गाईज, जिओग्राफीची आहे. तर जिओग्राफी ऑप्शनल 500 मार्काचा तुम्ही कंप्लीट केलेला म्हणजे ऑप्शनल म्हणून तयारी केलेली. त्याचबरोबर आपण पाहतो की 100 ते 130 GS1 मध्ये तुमचं कव्हर होतंय आणि GS2 आणि GS3 पकडून आपण पाहतो की 100 मार्काची तयारी तुमची जिओग्राफी ऑप्शनल झाल्यामुळे इकडे होऊन जाते. ते एकूण 1750 पैकी आपण पाहतोय की 500, 600, 700, 730 म्हणजे आपण म्हणू शकतो की 750 मार्काची तयारी तुमची जिओग्राफी ऑप्शनल घेतल्यामुळे होऊन जाते आहे. बाकी मग इतर तुम्ही विषय GSचे ते करून तुमचं बाकीची तयारी होणार आहे. तर आपण जसं पाहतो ना की मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग जी आहे कोणत्या विषय घेतल्यावर तुम्हाला GS मध्ये होऊन भेटणार आहे ते म्हणजेच जिओग्राफी ऑप्शनल, बरोबर. आता दुसरं आपण पाहतो की वाय जिओग्राफी ऑप्शनल का निवडावं, है ना. तर जिओग्राफी भूगोल हा जो विषय आहे गाईज हा टेक्निकल, है ना, टेक्निकल विषय आहे, सायन्स टेक्निकल विषय आहे हा, बरोबर. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही आहे, तुम्हाला असं मगअप करायची गरज नाही. याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स असतात, संकल्पना असते, जे तुम्ही एकदा समजून घेतल्या, बरोबर, तर तुम्ही उत्तर लिखाण करू शकतात. आणि कन्सेप्टला जोड असते आहे आपली उदाहरणांची म्हणजे फॅक्च्युअल डाटाची, करंट अफेअर्सची, बरोबर. त्याच्यामुळे इथे जिओग्राफी हा जो विषय आहे याच्यामध्ये संकल्पनावर जास्त भर असतो, पाठांतरावर नाही. ते असं नाही का तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायची आहे, कलम लक्षात ठेवायचं, असं पाठांतर नाहीये. त्याच्यामुळे पण जिओग्राफी हा जास्त प्रमाणात घेतला जाणारा ऑप्शनल विषय आहे आणि स्कोरिंग विषय आहे, बरोबर. सो हे एक लक्षात ठेवा की इथे तुम्हाला
पाठांतराची गरज नाही. तिसरी गोष्ट, जिओग्राफी का निवडावा किंवा कोणताही वैकल्पिक विषय निवडत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो की ते म्हणजेच की हा जो मी वैकल्पिक विषय निवडला आहे त्याचा मार्केटमध्ये कंटेंट उपलब्ध आहे का, नोट्स उपलब्ध आहे का, जसं सिलेबस आहे त्या अनुसरून. असं तर नोट्स खूप सारे मार्केटमध्ये आत्ता पण तुम्हाला, पण सिलेबसला अनुसरून, कारण की आता आपण पाहतो की सिलेबस जो आहे तो UPSCचा कॉपी पेस्ट सिलेबस आपण पाहतो, तर त्या अनुसार मराठी माध्यमामध्ये, इंग्लिश माध्यमामध्ये आपण जे पण माध्यमातून पेपर लिहिणार आहे त्या माध्यमामध्ये तुम्हाला नोट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे का, बरोबर. तर हे घटक लक्षात ठेवायचं ऑप्शनल निवडताना. तर जिओग्राफी या ऑप्शनलचं मी सांगते की याचा जो नोट्स आहे, याचा जो कंटेंट आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातो. आणि इवन आपल्या इथे जे कोर्सेस असणार आहे याच्यामध्ये माझेच जे नोट्स असणार आहे, हँड रिटन नोट्स जे आपण मराठी माध्यमात, इवन पुढे जाऊन आपण इंग्लिश माध्यमात पण हे बॅचेस घेणार आहोत, तर हे तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तर से गाईज, तुम्हाला नोट्स उपलब्ध होते, कंटेंट उपलब्ध होतं आहे ॲज पर सिलेबस. त्याच्यानंतर आपण ऑप्शनल निवडताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ते म्हणजेच की ठीक आहे मी ऑप्शनल निवडला, पण जेव्हा मी हे उत्तर लेखन करणार आहे, मी जेव्हा आन्सर रायटिंग करणार आहे, सो गाईज लक्षात ठेवा की आन्सर रायटिंग ही पण एक स्किल असणार आहे, कौशल्य असणार आहे. कारण की बघा, कंटेंट तर आपल्याकडे बराच असतो, आपण समजून पण घेत असतो, पण आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्याची वर्ड लिमिटेशन असते. 100 है ना शब्दांमध्ये लिहायचं आहे, 150 शब्दांमध्ये लिहायचं, 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे. तर एवढा मोठा कंटेंट तुम्हाला एवढ्या शब्दांमध्ये मांडता यायला पाहिजे, तर याला एक आपण म्हणतो ना स्किल लागत असते. तर ही स्किल पण जे अनुभवी टीचर्स असतात ते तुमची डेव्हलप करून घेणार आहेत. ते हे करून घेणारे आहे का आपल्याकडनं हे बघायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी आन्सर रायटिंग करणार, तर याचं मी उत्तर लिहिलेलं आहे हे बरोबर आहे की नाही आहे हे तपासून घेणारे किंवा याला फीडबॅक देणारे पण आपल्याला उपलब्ध असणारे का, असे फॅकल्टी, असे टीचर्स, तर ते पण बघणं खूप गरजेचं आहे. तर भूगोल या विषयासाठी तुम्हाला कंटेंट उपलब्ध आहे, फीडबॅक देण्यासाठी, तुमची स्किल डेव्हलप करण्यासाठी आम्ही आहोत आणि मार्केटमध्ये असे तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. यामुळे पण जिओग्राफी ऑप्शनल हा निवडला जाणारा विषय आहे. त्यानंतर आपण पाहतो ना की जिओग्राफी हा जो ऑप्शनल आहे गाईज, बरोबर, हा जो ऑप्शनल आहे याच्यामध्ये आपण बरेचसे नकाशे है ना, डायग्राम्स, मी पुढची स्लाइड घेते हे समजवण्यासाठी. आपण पाहतो की जिओग्राफी ऑप्शनल जेव्हा आपण निवडत आहोत तर याच्यामध्ये आपल्याला खूप सारे नकाशे म्हणजे मॅप्स आपण काढतो. यस, आकृत्या आपण खूप सारे काढू शकतो. यस, कारण आकृत्या खूप आहे जिओग्राफी ऑप्शनल आपण जेव्हा घेतो किंवा भूगोल जेव्हा आपण अभ्यास करतो आहोत. यस, तसंच आपण इथे चार्ट्स, फ्लो चार्ट्स आपण काढू शकतो. तर अशा या प्रकारे म्हणजे नकाशेद्वारे, आकृत्यांद्वारे, चार्ट्सद्वारे आपण आपला उत्तरचं जो प्रेझेंटेशन आहे, स्वरूप आहे, हा आपण देत असतो आहे. आणि यामुळे काय होतं की तुमचं उत्तराचं एक प्रेझेंटेशन छान बनतो आहे. तर लक्षात ठेवा ना की जेव्हा आपण उत्तर लिहितो, आपला जो आन्सर शीट असते गाईस, त्याच्यामध्ये आपला फक्त रोल नंबर असतो, नाही तिथे आपलं नाव असतो आहे, नाही तिथे काय तुमचा फोटो लावायला सांगितलेलं असतं, काहीच नाही, फक्त रोल नंबर. तर इथे आपला जो फेस आहे, जे पण पेपर चेकर जे असतात, जेव्हा ते तुमचा पेपर तपासत असतात ना, तर तुमचं जे उत्तर आहे ना, हे उत्तर तुमचा चेहरा असणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपला उत्तर खूप छान प्रेझेंटेशनमध्ये, चांगल्या फ्लोमध्ये असणं गरजेचं असणार आहे गाईज. तर यामुळे पण हे सगळं कोणत्या विषयामध्ये खूप इझिली होऊन जात आहे गाईज, ते म्हणजेच जिओग्राफीमध्ये. का? बिकॉज याच्यामध्ये तुम्ही मॅप्स दाखवू शकतात, आकृत्या काढू शकतात, चार्ट्स काढू शकतात. आणि बघा, जसे आपण पाहतो ना 100 शब्दाचा प्रश्न असेल, म्हणजे 100 शब्दांमध्ये मांडायचं असेल तर तिथे तुम्ही एक आकृती, एक नकाशा काढू शकतात. 250 शब्दाचं असेल तर तिथे तुम्ही 2 नकाशे, 3 नकाशे किंवा 2 नकाशे, एक आकृती, अशा पद्धतीने आपलं उत्तर आपण मांडू शकतो. त्याचबरोबर आपण चार्ट्स, फ्लो चार्ट्सद्वारे तुमचे काही पॉईंट्स आपण म्हणजे उत्तरामध्ये टाकू शकतोय गाईज. तर अशा प्रकारे काय होतं की तुमचा उत्तराचा एक जो फ्लो आहे तो खूप व्यवस्थित तयार होतो भूगोलमध्ये. आणि अजून एक लक्षात ठेवा ना की उत्तराचा फ्लो खूप महत्त्वाचा असतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जेव्हा पण आपण एखादं कोणतं पुस्तक वाचायला घेत असतो है ना, पुस्तक वाचायला घेतो, तो पुस्तक वाचत असताना त्याला एक पूर्ण फ्लो असतो ना, एक स्वरूप आपण पाहतो ना. एक पॅरेग्राफ वाचला की दुसऱ्या पॅरेग्राफला ते लिंक असतं, त्याच्यामुळे आपल्याला समजतं, लवकर समजतं आणि इंटरेस्ट क्रिएट होतं. तसंच आपलं उत्तर पण असायला पाहिजे.
फ्लोमध्ये असायला पाहिजे. जशी पुस्तकं असते ना गाईस की एक नंतर एक चॅप्टर्स त्याला इंटरलिंक्ड असतात, तसं तुमचं उत्तर पण असायला पाहिजे, जेणेकरून ते खूप इफेक्टिव्ह दिसतो आहेत. तर लक्षात ठेवा, जॉग्रफी हा खूप इनोव्हेटिव्ह सब्जेक्ट आहे. खूप क्रिएटिव्ह तुम्ही याच्यामध्ये होऊ शकतात आणि उत्तर देऊ शकतात. आणि बघा, जेव्हा आपण मुख्य परीक्षा लिहित असतो, तर जसं आता जॉग्रफीचा जेव्हा पेपर असेल तुमचा ऑप्शनलचा, तर पेपर 1 आणि पेपर 2 एकाच दिवशी असतात गाईज. पहिले पेपर 2 लिहायचा, लगेच तुमचा पेपर 2 असणार आहे. तर 500 मार्काचा पेपर एकाच दिवशी लिहायचा आहे. त्यानंतर पेपर कंप्लीट होण्याची एक मोठा टास्क असतो की पेपर बऱ्याच आपला कंप्लीट होत नाही. तर जॉग्रफीमध्ये काय करू शकतो ना आपण, की समजा आपल्याला लक्षात आले की माझा पेपर शेवटच्या उत्तरांमध्ये मला गडबड होत आहे, वेळ पुरणार नाही, तर आपण नकाशेद्वारे आकृतीद्वारे पण आपला कंटेंट दाखवू शकतो आणि आन्सर कंप्लीट करू शकतो गाईज. त्याच्यामुळे पण हा विषय खूप जास्त स्कोरिंग समजला जातो आणि हा खूप जास्त प्रमाणात निवडला जाणारा विषय आहे. गॉट इट? यस. तर हे झालं. नेक्स्ट आता आपण जेव्हा पाहतो ना की बुक लिस्ट बद्दल आपल्याला बरेच विद्यार्थी विचारत असतात, मला पण. तो बुक लिस्ट आपण जेव्हा आपण पाहतो ना, बुक लिस्ट मी आत्ता सगळी तर तुम्हाला देणार नाही. आत्ता तुमची सुरुवात असल्यामुळे आपण काही बेसिक गोष्टींवर लक्ष देणार आहोत. बुक लिस्टमध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला NCERT फाउंडेशन संकल्पना आपल्याला खूप व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर बुक लिस्टमध्ये सगळ्यात पहिले तर आपण NCERT ही कंप्लीट करतो. आणि खास करून मी तर सजेस्ट करते 10वी 11वी आणि 12वीच्या NCERTs व्यवस्थित वाचून घ्यायच्या. यातल्या आकृत्या, यातल्या नकाशे पण तुम्ही फॉलो करू शकता, तुमच्या आन्सर मध्ये हे टाकू शकतात. बरोबर. तसंच अजून एक पुस्तक आहे, ती म्हणजे JC लिऑंग. येस, ही खूप बेसिक, खूप मस्त पुस्तक आहे गाईज. याचा पण बराच वापर होतो. याच्या आकृत्यांच्या यांच्यामध्ये तुमच्या काही कॉन्सेप्ट्स ह्या खूप व्यवस्थित कव्हर झालेल्या असतात. तसंच आपण पाहतो की काही रेफरन्सेस आहेत, रेफरन्स बुक्स आहेत, त्याबद्दल मी आत्ता तरी तुमच्याशी बोलणार नाही. ते कारण की जेव्हा तुम्ही मराठी माध्यम घेणार असाल तर सौदी सरांची पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की खतीब सरांची पुस्तक आहे, माजिद हुसेन, सवेंद्र सिंग, हे पुस्तकं आपण फॉलो करत असतो आहोत जॉग्रफी ऑप्शनलसाठी. इंग्लिश मीडियमसाठी सेम फिजिकल जॉग्रफी म्हटलं तर सवेंद्र सिंग. त्याच्यानंतर आपण पाहतो की माजिद हुसेन ह्युमन जॉग्रफीसाठी, खुल्लर भारताच्या भूगोलासाठी. तर हे पुस्तकं आपण रेफरन्स लिस्ट मी आता आपण बोलणार नाही, पहिले तुम्ही ऑप्शनल निवडा. त्याच्यानंतर हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करणार आहोत. सो गाईज, हे जरुरी आहे. आणि नेक्स्ट एक आपण पाहतो ना की जॉग्रफी हा विषय असा आहे ना गाईज की याला आता सध्या आपण पाहतो ना की हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याच्या टच आता जॉग्रफी या विषयाला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, जॉग्रफी ऑप्शनल करत असताना तुम्हाला ह्याबद्दल लक्ष ठेवून तुमचं उत्तर पण लिहिणं अपेक्षित झालेलं आहे. किंवा याला धरून, म्हणजे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याला धरून आपले प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी ते आपण पर्यावरणमध्ये करतो, पण इतर आपण म्हणतो ना भूगोलचे इतर पण जे टॉपिक्स आहेत त्यांना याचा टच देऊन आपण पाहतो की प्रश्न फ्रेम झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे आपण आता पाहतो ना कंटेम्पररी आता जे चाललेलं आहे हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ याचा संदर्भ आपल्याला जिओग्राफी ऑप्शनल पुन्हा अभ्यास करत असताना घेणं गरजेचे झालेले आहे. आणि याच्यासाठी आपण जेव्हा केस स्टडीज पाहतो, केस स्टडी, करंट अफेअर्स आपल्याला उत्तरामध्ये टाकावं लागत असते गाईज, ऑप्शन है ना, एक्झाम्पल्स द्यावे लागतं. तर याच्यासाठी मी एक केस स्टडीजसाठी एक जे पुस्तक आहे जिओग्राफी अँड यू, कोणती पुस्तक आहे ती? जिओग्राफी अँड यू ही एक पुस्तक आहे. पुस्तक नाही आहे, ही मॅगझिन आहे गाईज. बरोबर, ही मॅगझिन आहे. तर याच्यामध्ये जे पण भौगोलिक घटना जागतिक स्तरावर भारतात ज्या झालेल्या असतील याच्याबद्दल लेख असतात, एडिटोरियल्स असतात, जे की खूप स्टडीड जॉग्रफीचे जे हेड किंवा हे असतात तज्ञ म्हणजे एक्सपर्ट्स असतात, त्यांच्याद्वारे हे लेख असतात गाईज. तर हे आपल्याला नक्की मदत करतं आहे ऑप्शनल जॉग्रफीसाठी. बरोबर. या सो हे सगळं कंटेंट आपण जेव्हा कोर्स इथे घेऊयात त्यावेळेस हे सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणारच आहे. यस. सो आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे की जसं वाय जॉग्रफी ऑप्शनल का निवडावा. यस. इथे आपण पाहतो की बघा, आता जसं आपण पाहतो GS1 मध्ये जॉग्रफी आहे,
येस, GS1 मध्ये जॉग्रफी आहे, याच्यामध्ये इतिहास आहे है ना, बघा जॉग्रफी आहे, हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे आणि इंडियन सोसायटी, हे 4 टॉपिक GS1 मध्ये येतात बरोबर. तर कधी आपण पाहिलं ना गाईज की 2018 पासून आता 23 पर्यंतचा आपण इथे डाटा घेतलेला आहे. तर इथे आपण पाहतो की भूगोल, आता जॉग्रफी हा येल्लो याच्याने दाखवलेला आहे बरोबर, येल्लो कलरने. तर जॉग्रफीचे क्वेश्चन्स बघा तुम्ही 8 8 8 9 8 म्हणजे 20 प्रश्नांपैकी 8 ते 9 प्रश्न भूगोल या घटकावर आहे गाईज. आणि बाकी उर्वरित जे प्रश्न असणार आहेत 11-12 जे प्रश्न असणार आहे हे 3 घटक कव्हर करतोय. दॅट्स वाय पेपर 1 तुमचं जॉग्रफी असेल तर तुमचे 8-9 प्रश्नांची तयारी होऊन जाते, तेवढंच तुमचं टाइम सेव्ह होतं. सेम पेपर 2 मध्ये 2 प्रश्न 2-3 प्रश्न, पेपर 3 मध्ये 3-1 प्रश्न, असे प्रश्न तुमची तयारी होऊन जाते, तेवढा टाइम तुमचा वाचतो आणि मग ते तुम्ही दुसरे घटक, दुसरे GSचे टॉपिक एसे रायटिंगला तुम्हाला वेळ जास्त भेटतो आणि ते पण तुमचे काय होतात मग स्ट्रॉंग होतात. आणि ह्याच कारणामुळे जॉग्रफी हा विषय निवडला जात असतो आहे राईट. सो क्लिअर सगळ्यांना, एवढं क्लिअर झालं. आणि आता मी शेवट जे तुम्हाला सांगणार आहे आता की जॉग्रफी हा निवडला जाणारा विषय आहे जास्त. आणि इथे टॉपर्स पण बरेच आपण पाहतो, म्हणजे आता कधी आपण पहिले जे MPSC मध्ये पण जेव्हा ऑप्शनल होते, डिस्क्रिप्टिव्ह होती परीक्षा, त्यावेळेस पण भूगोल हा विषय बरेचसे स्टुडंट्स आणि खास करून तर जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत ना, सायन्स बॅकग्राऊंडचे, मग BSc असेल, डॉक्टर्स, इंजिनियर्स जे असेल ते लोक तर जॉग्रफी, इव्हन ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे BSc MSc ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स जॉग्रफी हा विषय मोठ्या प्रमाणात निवडत असतात. इव्हन आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी पण, कारण की हे इथे संकल्पना आहेत, चार्ट आपण काढू शकतो, प्रेझेंटेशन छान तयार होत असतं या कारणामुळे बरोबर. तर इथे बघा टॉपर्स जेव्हा तुम्ही पाहतात की UPSCच्या लिस्टमध्ये पण जेव्हा पाहतो ना गाईज, आणि बरेचसे स्टुडंट्स आपल्याला कंटेंटसाठी नोट्ससाठी विचारत असतात, तर बघा जे टॉपर्स असतात ना त्यांची बुक लिस्ट जेव्हा बाहेर पडते तर त्या बुक लिस्टपैकी बरेचशी पुस्तकं, म्हणजे बरेचशी का 100% पुस्तकं, त्यांचा जो कंटेंट, त्यांनी जे नोट्स फॉलो केलेले असतात हे तुम्हाला पण माहिती असतात आणि ते पुस्तकं आपल्याकडे पण असतात बरोबर. ते पुस्तकं आपण पण वाचलेलं असतं, तेच आपण कंटेंट वाचलेलं असतं, पण ते लोक पास होऊन जातात, आपण मागे राहून जातोय. तर का बरं? तर येस, तर गाईज इथे एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगणार आहे. टॉपर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू थिंग्स डिफरंटली बरोबर. ते काय करतात, ते जे पण करतात ना त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने करत असतात, त्यांची एक स्ट्रॅटेजी असते, त्यांनी स्वतःच एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करून उत्तर लिखाणाचे एक स्वतःचा फ्लो तयार केलेला असतो आहे, की युनिकनेस त्यांनी डेव्हलप केलेला असतो. असं नाही का मार्केटला जसं चाललंय त्याच पद्धतीने उत्तरं सगळ्यांची असणार नाही, तर हे सगळं प्रॅक्टिसने होत असतो आहे बरोबर. आणि टॉपर्स जे असतात त्यांनी प्रॅक्टिस करूनच स्वतःचा एक युनिकनेस डेव्हलप केलेला असतो आहे आणि त्याच्यामुळे क्राऊडमध्ये त्यांचा उत्तर एक वेगळा दिसतो, छान पद्धतीचा प्रेझेंटेशन असतो, कंटेंट अप टू द मार्क असतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मार्क्स जास्त भेटतात आणि ते टॉपर्स बनतात बरोबर. येस, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो गाईज जॉग्रफी का निवडायचं हे सांगितलेलं आहे मी. आणि आपण पाहतोय की आपल्या जी अकॅडमी आहे विदर्भ IAS बरोबर, विदर्भ IAS मध्ये आपण ऑप्शनल सुरू करणार आहोत 7 एप्रिलपासनं. ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल राहणार आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, आणि ऑफलाईन बॅच पण पुण्या ब्रांचमध्ये ऑफलाईन बॅच पण सुरू होणार आहे 7 एप्रिलपासून. आणि ही बॅच मी घेणार आहे. मी UPSCचे एक्झाम्स दिलेल्या, जॉग्रफी ऑप्शनल घेऊनच मुख्य परीक्षा पण दिलेली, इंटरव्ह्यू पण दिलेला. सो याचा फायदा माझा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजेच काय चुका नाही करायच्या, काय आपल्याला करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, काय केल्याने आपल्याला चांगले मार्क्स भेटू शकतात, काय केल्याने आपला उत्तर व्यवस्थित होऊ शकतो, काय कंटेंट नेमकं वाचायचं. तर हा माझा जो अनुभव आहे तो मी नक्की माझ्या बॅचेस थ्रू स्टुडंट्सला देत असते. तर आपली बॅच सुरू होणार आहे 7 एप्रिलला, ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच पण, ठीक आहे. यस, सो गाईज आता आपण, आणि त्याचे ह्या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जॉग्रफी ऑप्शनलचा सिलेबस टू द पॉईंट विथ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. जॉग्रफी ऑप्शनल आहेच, कॉन्सेप्ट्स आहेत, तर ते क्लिअर करणं, संकल्पना तुमची क्लिअर करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि UPSC MPSC PYQ लक्षात घेऊन प्रत्येक टॉपिक शिकवला जाईल, आणि जे पण काही PYQs आहेत ते त्याच्यावर डिस्कशन होऊन तो टॉपिक डिस्कस होणार आहे बरोबर. उत्तर लेखनाचा सराव व त्याचबरोबर मॉडेल आन्सर व फीडबॅक देण्यात येईल.
प्रत्येक टॉपिकचे PYQ सॉल्व्ह करून घेतले जातील व त्यावर सविस्तर चर्चा होईल, सॉल्व्ह केले जातील आणि त्याच्यावर एक डिस्कशन, थरो डिस्कशन पण आपण घेणार आहोत, राईट. ही बॅच मराठी माध्यमात ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात शिकवली जाणार आहेत. त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन होतील. जसं टॉपिक कंप्लीट होत जाणार तसं आपले प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत. जिओग्राफी ऑप्शनलचे अभ्यासकरिता पर्सनल गायडन्स केला जाणार आहे. नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, सगळे नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. जे पण सिलेबसमध्ये दिलेले आहे सगळे पॉईंट्सचे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. नियमित टॉपिक वाईज क्लास टेस्ट घेतल्या जातील. गॉट इट. आणि इथे मग नकाशे कसे काढायचे, आकृत्या याचं पण सराव तुमच्याकडनं करून घेतलं जाणार आहे. गॉट इट. सो गाईज, ज्यांना पण बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही करू शकतात किंवा ऑफिसमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकतात, राईट. आणि फीस जी असणार आहे ते खूप मिनिमम फीस असणार आहे. 15,000 ऑनलाईन बॅचसाठी फीस असणार आहे आणि ऑफलाईन बॅचसाठी 18,000 फीस असणार आहे. तर ही खूप मिनिमम फीस आहे. येस. आता आपण आपला जो पण आजचा लेक्चर जो आहे ते कशावर आधारलेला आहे गाईज, एक तर भूगोल वैकल्पिक विषय म्हणून का निवडावा हे तर मी तुमच्याशी डिस्कस केलं. आता आपण डिस्कस करणार आहे भूगोलचा जो सिलेबस आहे त्याला आपण डिकोड करणार आहोत की नेमकं सिलेबस काय आहे, आपल्याला काय करायचं आहे. कारण की काय होते की जिओग्राफी हा ऑप्शनलला बरेचसे जण म्हणतात की खूप वास्ट सिलेबस आहे. येस, वास्ट सिलेबस आहे, मान्य करतो, पण तो सिलेबस खूप सोपा आहे. काही सिलेबसमध्ये पण बरेचसे ओव्हरलॅप्स आहेत आणि कशा पद्धतीने आपण सिलेबस कंप्लीट केलं तर ते सोपं जातं हे पण इथे आपण पाहणार आहोत. बरोबर. आणि वेटेज अनुसार की असे काही टॉपिक्स असतात ना त्याच्यावर हमखास क्वेश्चन्स असतात तर त्याला तर आपण खूप जास्त भर देणार आहोत. ते आपल्याला प्रिपेअर करायचेच आहेत. सिलेबस A to Z अप टू द एक पॉईंट आपण कव्हर करणार आहोत, राईट. सो आता आपण सिलेबस पाहूयात. वैकल्पिक विषय भूगोल, राज्यसेवा मुख्य परीक्षा. एकूण पेपर किती असतात? 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 पेपर 1 त्याचा कोड काय असतो आहे सी. आता याचा आपण पाहूया. त्याचा कोड आहे 1027. त्याचा कोड आहे 1027 पेपर 1 चा. पेपर 2 चा कोड आहे 1028. आता आपण पेपर 1 जो आहे गाईज, राईट, पेपर 1 हा कोर जिओग्राफी आहे. कोर म्हणजे इथे कॉन्सेप्ट्स आहेत, थिअरीज आहेत, सिद्धांत आहेत, नियम आहेत. बरोबर. इथे आपल्याला सगळं भूगोल, कोर जिओग्राफी, संकल्पना सगळ्या अभ्यासायच्या आहेत, सगळे सिद्धांत अभ्यासायचे आहेत पेपर 1. आणि पेपर 2 जो असतो आहे ना तो काय असतो आहे अप्लाइड आहे. जे पेपर 1 मध्ये आपण थिअरीज पाहिल्या ना, नियम पाहिले, जे कोर जिओग्राफी आपण पाहिलं त्याचं ॲप्लिकेशन आपण पेपर 2 मध्ये अभ्यास करत असतो आहोत. बरोबर. तर पेपर 1 चे 2 भाग आपण पाहतो. एक म्हणजेच प्राकृतिक भूगोल ज्याला आपण फिजिकल जिओग्राफी म्हणतो आणि दुसरं म्हणजेच मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी. सो पेपर क्रमांक 1 म्हणजे पेपर 1 मध्ये 2 घटक आपण अभ्यास करतो. एक म्हणजे फिजिकल जिओग्राफी, दुसरा म्हणजेच ह्युमन जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी प्राकृतिक भूगोलचे 5 उपघटक आहे. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल प्राकृतिक भूगोलमध्ये. बरोबर. आता भूरूपशास्त्र, येस, याच्यामध्ये खडक, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीचे कवच, पृथ्वीवर असलेले विविध प्रकारचे भूरूप. विविध प्रकारचे भूरूप म्हणजे आपल्या पृथ्वीवर कुठे पर्वत दिसतात, कुठे मैदानं दिसतात, हो की नाही. तर मग हे जे भूरूप आहे हे कसे तयार झाले, पृथ्वीची आतून कार्य करणारी एक शक्ती असते आणि पृथ्वीच्या बाहेरून म्हणजे वातावरण ही एक कार्य करत असते आहे शक्ती, आणि यामुळे विविध भूरूप आपल्या पृथ्वीवर तयार होत असतात, राईट. मग ही अंतर्गत शक्ती, येस, या अंतर्गत शक्तीमुळे, हालचालींमुळे, पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे काय होते की पृथ्वीवर काही घड्या तयार होत्या, पृथ्वीच्या कवचावर काही घड्या तयार होत असतात, फोल्ड्स तयार होत असतात. हे कसे तयार होतात हे सगळं आपण या भूरूपशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो. याच्यासाठी काही सिद्धांत, काही नियम आपण अभ्यास करत असतो आहोत. जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते ते म्हणजेच की एक आपण पाहतो प्लेट टेक्टॉनिक्स, भूमंच विवर्तनकी सिद्धांत, तसंच एक भूखंड वहन सिद्धांत. तर हे सगळं याच्याबद्दल की कशा प्रकारे आपल्या कवचावर या हालचालींचं, या अंतर्गत हालचालींचा परिणाम होऊन विविध भूरूप तयार होत असतात. बरोबर. आता हे जे विविध भूरूप जे तयार झाले, जसं मी तुम्हाला एक आत्ता सांगितलं उदाहरण, ते म्हणजेच की घड्या तयार झालेल्या आहेत. मग असे जे घड्या आहेत हे
याचे एक्झाम्पल्स याबद्दल आपण अभ्यास कुठे करतो गाईस, पेपर 2 मध्ये करतो, प्राकृतिक रचनामध्ये करतो, बरोबर. जेव्हा आपण जागतिक भूगोल अभ्यास करणार तर घडीचे पर्वत जे अंतर्गत जे आपण इथे पाहिले की कसे तयार झालेले ते, मग ह्याचे उदाहरणं आपण प्राकृतिक रचनेमध्ये पेपर 2 मध्ये आपण त्याची उदाहरणं अभ्यास करतो, त्याची निर्मिती बघत असतो आहोत. जसं अँडीज, रॉकीज आपल्या भारतातलं मध्ये जे आहेत, हिमालय रांग है ना, अल्प्स रांग जी आपण पाहतो, कॉकेशस ही रांग पाहतो, तर हे सगळे घड्या आहेत पृथ्वीच्या कवचावर आणि हे उंच घड्या आहेत म्हणून यांना आपण घडीचे पर्वत आपण म्हणत असतो. तो तुम्हाला लक्षात आलं असेल की पेपर 1 मध्ये आपण थिअरीज पाहतो, कशा प्रकारे त्यांची निर्मिती झाली आहे हे सगळं पाहतो, आणि पेपर 2 मध्ये याचं ॲप्लिकेशन बघत असतो. ते एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेला. यस, भूरूपशास्त्रामध्ये ते आपण अभ्यास केलं. तसे अनेक भूकंप, ज्वालामुखी हे सगळं आपण भूरूपशास्त्रामध्ये अभ्यास करणार आहोत. विविध प्रकारचे भूरूप, अपक्षरण, निक्षेपण हे सगळं इथे. आणि तेच भूकंप जेव्हा आपण इकडे येणार गाईस पेपर 2 मध्ये, तर भूकंप, भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र, त्याचे परिणाम, हे सगळं आपण कोणत्या पेपरमध्ये पाहतो, पेपर 2 मध्ये पाहतो. आता प्राकृतिक भूगोलमध्ये दुसरा टॉपिक कोणता येतो तुमचा, हवामानशास्त्र, क्लायमेटॉलॉजी. अगेन मी तुम्हाला रिपीट हे सांगते की पेपर 1 मध्ये सगळं थिअरी आहे गाईस, कॉन्सेप्ट्स आहेत, बरोबर. तर हवामानशास्त्र एक सिंपल उदाहरण देते जे बऱ्याच जणांना माहीत आहे, आता तुम्हाला माहीत पण असेल, ते म्हणजेच आवर्त. त्या आवर्ताची निर्मिती, आवर्ताचे प्रकार हे सगळं आपण पेपर 1 मध्ये अभ्यास करणार हवामानशास्त्र या घटकामध्ये. मग तेच पेपर 2 मध्ये इथे प्राकृतिक रचनेमध्ये जेव्हा भारताचं हवामान आपण वाचतो, तर एक सिंपल एक्झाम्पल प्रश्न विचारलेला असतो की भारतामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त हे जास्त बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतात अरबी समुद्रापेक्षा, तर का बरं. तर हे सगळं आपण कुठे अभ्यास करणार आहोत, इकडे अभ्यास करणार आहोत. आणि हे का, हे सगळे जे थिअरीज, कॉन्सेप्ट असेल ते आपण पेपर 1 मध्ये अभ्यास करतो, बरोबर. यस, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इथे मी एकच एक्झाम्पल्स देते तुम्हाला, त्याच्यानंतर आयोगने जो सिलेबस दिला ते पण मी तुम्हाला एकदा दाखवणारच आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो सागरशास्त्र, ओशनोग्राफी. सेम गाईस, ओशनोग्राफी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्याबद्दल तुम्हाला सागरी तळ, सागर रचना याच्यावर प्रश्न विचारले जातात. सागराचे महत्त्व जे आहे, निक्षेप आहे, इथले जे पण रिसोर्सेस असतात त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. सेम इकडे पण त्याच पद्धतीने संसाधनामध्ये आणि प्राकृतिक रचना, कारण भारताला एक मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, मग त्याचं महत्त्व हे आपण इकडे पाहणार आहोत. जैविक भूगोल, बायोजिओग्राफी, त्याच्यामध्ये खास करून आपण सॉईल ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. यस, सॉइल्सची निर्मिती, समस्या, मृदा, हे सगळं. यस, ते परत इकडे कृषीमध्ये येणारच आहे पेपर 2 मध्ये. यस, पर्यावरणीय भूगोल, एन्व्हायरमेंट जिओग्राफी हा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी अगोदर पण सांगितलं होतं गाईस की आता जागतिक तापमान वाढ, हवामान बदलचा टच प्रत्येक घटकाच्या प्रश्नावर विचारला जातोय, कारण की हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याचा परिणाम आपण सागरशास्त्रावर पण पाहणार आहोत, कारण समुद्राची पातळी वाढते, समुद्राचं तापमान कमी जास्त होत आहे, तर याच्यावर परिणाम होतच आहे. यस, होते, ते अभ्यासावरून तुम्हाला कळणारच आहेत. यस, तापमान वाढमुळे मृदेवर परिणाम होते, हवामान बदलत चाललेलं आहे. तर हे सगळं जे आपण पाहतो ना, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलचा टच आपल्या भूगोल ऑप्शनलला द्यावाच लागतो. प्रत्येक टॉपिकला तुम्हाला तिथे तुम्हाला त्याबद्दल मला माहिती देणं अपेक्षित असणार आहे, आणि तुम्ही प्रश्न पण कधी पाहणार UPSCचं तर तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, चलो. सो गाईज, आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण जिओग्राफी ऑप्शनल अभ्यास करतो ना, तर हे तुम्हाला इवन दुसरे जे GSचे जे पेपर्स असणार आहे तिथे पण ते खूप उपयोगी पडणार आहेत. ओके, चलो. सो गाईज, अशा प्रकारे आपण प्राकृतिक भूगोल कंप्लीट करतो. मानवी भूगोल, हां, आता मी इथे तुम्हाला सांगते मानवी भूगोलातील जे दृष्टिकोन आहे ना, हे आपण पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करणार आहात, कारण की आपण जे 10वी 12वी पर्यंत कधी तुम्ही जिओग्राफी हा विषय अभ्यास केला असेल तर त्यात आपल्याला हे घटक सिलेबसमध्ये नसतात गाईज, बरोबर. त्याच्यामुळे हे घटक आता पहिल्यांदा तुम्ही भूगोलमध्ये अभ्यास करणार आहात, पण खूप मस्त इंटरेस्टिंग आहेत. इथे पण जिओग्राफीचे थिंकर्स आहेत, विचारधारणा इथे आपण अभ्यास करतो, भूगोलचं पण विचारधारणा इथे आपण अभ्यास करणार आहोत. तर हे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे खरं तर. यस, त्याच्यानंतर आर्थिक भूगोल, इकॉनॉमिक जिओग्राफी, व्हेरी इम्पॉर्टंट. आर्थिक भूगोलमध्ये पण काही सिद्धांत, नियम, संकल्पना असणार आहेत, है ना. यस, त्याच्यानंतर लोकसंख्या आणि वसाहत भूगोल,
प्रादेशिक नियोजन, रिजनल प्लॅनिंग खूप महत्त्व झालेलं आहे आता रिजनल प्लॅनिंगला, कारण की लोकसंख्या वाढत आहे, पण जमीन तर तेवढीच आहे ना गाईज, तर रिजनल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पाहतो की यानुसार याच्यावर धरून आपले काही जे सरकारचे धोरण असतात याला धरून पण असतात, तो व्हेरी इम्पॉर्टंट राईट. याच्यावर पण बरेचसे तुम्हाला सिद्धांत आहेत जे की आपण कंप्लीट करू. आता इथे मानवी भूगोलचा जो पॉईंट दिला ना गाईज आयोगने, हा खरं तर ब क ड मध्ये जे पण काय तुम्ही नियम आणि सिद्धांत वाचतात ना, ते सगळे नियम आणि सिद्धांत याच्यामध्ये आहेत बरोबर. सो मी जसं सांगितलं ना, सिलेबस वास दिसतो पण सगळं ओव्हरलॅप आहे. याच्यात जे सिद्धांत जे दिले आहेत ना, सगळे प्रारूप सिद्धांत नियम पहिले जे 4 आपण इथे पाहतो ना, हे सगळे याच्यामधले ब क ड मधलेच सगळे इथे आहेत. ओके, सो हे आहे तुमचं पेपर 1. पेपर 2 बद्दल आपण जेव्हा आपण बोलतो गाईज, पेपर 2 सी जसं सांगितलं ॲप्लाइड पार्ट आहे, प्राकृतिक रचना. मग इथे आपल्याला भारताचे स्थान बरोबर, भारताच्या शेजारील देश त्यांच्याबरोबर आपले संबंध, तसंच आता ते झालं. त्याच्यानंतर आपण आपल्या भारताचे हवामान, भारताची प्राकृतिक रचना, किती प्राकृतिक रचना आहे म्हणजे हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पठार, किनारी मैदानी प्रदेश, बेटं, मग यांचं महत्त्व, यांची निर्मिती है ना. आणि तेच याच्यावर जसं मी परत रिपीट करते ते म्हणजेच की जागतिक तापमान वाढमुळे इथे काय परिणाम होत आहे ना, तर ते आपण पाहतो बरोबर. तसंच आता आपल्याला महाराष्ट्राचं भूगोल सेम अशा पद्धतीने कंप्लीट करावे लागेल है ना. महाराष्ट्राचे स्थान भारतात कुठे आहे, महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची हवामान बरोबर, हे सगळं आपण प्राकृतिक रचनामध्ये पाहतो. मग नद्या, हे सगळं संसाधने म्हणजेच रिसोर्सेस, तर हे सगळं आपण जे इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये जे रिसोर्सेस पाहतो ना, खनिज साधन संपत्ती, वन साधन संपत्ती, जल संपत्ती, ऊर्जा संपत्ती, हे सगळं आपण इथे पाहणार आहोत गाईज. ॲग्रिकल्चर, कृषी खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं, कारण की भारताची ही कृषी अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामुळे हा घटक आपला खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण याच्यावर तुम्हाला ऑप्शनलमध्ये पण क्वेश्चन शुअर शॉर्ट असणार आहे, GS1 मध्ये शुअर शॉर्ट असणार आहे, GS2 मध्ये क्वेश्चन शुअर शॉर्ट असणार आहे, कारण याच्या अवतीभोवती सगळं फिरते ना आपल्या भारतामध्ये, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. मग कृषीमध्ये जमीन, सॉइल्स, पिकं, हे सगळं आपण अभ्यास करतो बरोबर. येस, त्याच्यानंतर उद्योग, इंडस्ट्रीज, येस, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर इथे आपण इंडस्ट्रीज अभ्यास करत असताना जसं आपण म्हणतो ना, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या अगोदर, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या नंतर बरोबर. येस, त्याच्यानंतर आपण पाहतो की भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतर अशा पद्धतीने हे उद्योग आपण पाहतो, कारण की हे आपण म्हणतो ना जड उद्योग, हे आपल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर हे फाउंडेशन होतं गाईज. सो याला पण आपण, तर मग इथे खास करून उद्योगधंद्यामध्ये मी जड उद्योग जे आहेत जसे लोहा आणि पोलाद, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज बरोबर, आपल्या महाराष्ट्र म्हटलं तर शुगर इंडस्ट्री बरोबर, तसंच IT, आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ते पण खूप महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रामध्येच जसं आपण पाहतो ना की पुण्यात चाकण जी आहेत, हे खूप मोठं इंडस्ट्रियल म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, म्हणून त्याला डेट्रॉइट ऑफ द ईस्ट म्हटलं जाते. काय म्हटलं जातं आहे? डेट्रॉइट ऑफ द ईस्ट. डेट्रॉइट हे USA मध्ये मोठं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं हब आहे, तो शहर आहे, आणि तसंच हब आपल्या भारतात कुठे आहे? चाकणमध्ये आहे. सो गाईज, उद्योगधंद्यांसाठी पण जे स्थान निश्चित करणारे जे घटक असतात, कोणताही उद्योग ज्यांना वाटेल म्हणून स्थापन होऊन जात नाही, तिथे पण बरेचसे घटक असतात, त्यानंतरच ते तिथे स्थापन झालेलं असते. ते हे सगळं अभ्यास आपण उद्योगमध्ये करतोय. गॉट इट. इथे परत सगळ्यांमध्ये करंट अफेअर्स असणार आहे. गॉट इट. त्याच्यानंतर वाहतूक, दळणवळण व व्यापार, व्हेरी इम्पॉर्टंट, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन अँड ट्रेड. येस, सांस्कृतिक रचना. आता सांस्कृतिक रचनामध्ये भाषा है ना, रेसेस, हे सगळं आपण सांस्कृतिक रचनामध्ये अभ्यास करतो. वसाहती, सेटलमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट. मग एक सिम्पल एक्झाम्पल्स देत आहे मी तुम्हाला. जसं आपण पाहतो अर्बन सेटलमेंट, रुरल सेटलमेंट. अर्बन म्हणजे शहरी वस्त्या, नागरी वस्त्या पण त्याला आपण म्हणतो, आणि ग्रामीण वस्त्या. मग त्यातला फरक, त्यांचे प्रकार,
हे सगळं इथे अभ्यास करणार आहोत. मग आपण पाहतो ना वसाहतीमध्ये की हल्ली भारतामध्ये अर्बनायझेशन, शहरीकरण, नागरिकीकरण खूप वाढलेलं आहे. मग का वाढत आहे, त्याच्या संबंधी काही सिद्धांत आहे, मग त्याचा परिणाम काय होतं, हे सगळं इथे अभ्यास केला जाणार. गॉट इट. प्रादेशिक विकास व नियोजन, इम्पॉर्टंट टॉपिक ऑलरेडी मी सांगितलं आहे तुम्हाला. रिजनल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट. यस. मग इथेच जे आपण पाहतो की प्रादेशिक असमतोलता, यस, राजकीय भूगोल आणि समकालीन मुद्दे. बरोबर. तर हे सगळे 10 टॉपिक आपण पेपर 2 मध्ये पाहतो. तर असे पाहायला गेलो तर आपण पूर्ण जिओग्राफी या पेपरमध्ये 20 टॉपिक्स आहेत. पेपर 1 मधले 10 आणि पेपर 2 मधले 10. तर असे किती टॉपिक्स आहेत गाईज अभ्यास करायचं? 20. पण सगळे पेपर 1 तुमचं क्लिअर झालं ना गाईज, स्ट्रॉंग झालं ना, तर पेपर 1 फटाफट होत आहे. गॉट इट. चलो. सो आता आपण आयोगने जो आपल्याला सिलेबस दिलाय ना त्याला ओव्हरलुक करूयात आणि तिथे पण मी तुम्हाला काही आयडिया देते. यस. सी पेपर 1 जे आयोगचंच आपण प्रिंट घेतलेली आहे. यस. 1027 पेपर 1चा सिलेबस बघा. प्राकृतिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलमधले हे सगळं आपण पाहणार आहे. भूविकासावर नियंत्रण ठेवणारे घटक, अंतर्गत आणि बहिर्गत बले म्हणजे शक्ती है ना. अंतर्गत शक्ती म्हणजेच काय, भूकंप, ज्वालामुखी, प्रस्तारभंग, हे अंतर्गत आतून काम करणारी शक्ती आहे. तर हे बहिर्गत शक्ती म्हणजे बाहेरून काम करणारी. बाहेरून म्हणजेच खास करून इथे आपण पाहतो ना वातावरण, हे खास करून इथे आपण पाहत असतो गाईज. तर हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती, जिओमॅग्नेटिझम, भूचुंबकत्वाची मूलभूत तत्वे, व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देते. भूचुंबकत्वाची मूलभूत तत्वे हे कोर जिओग्राफी आहे. कोर जिओग्राफी मध्ये पण पाहणार आहोत आणि यालाच करंटचं टच लावावं लागेल, कारण आपण पाहतो की आता थोडंसं हे शिफ्ट झालेलं आहे. जो मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ही जरा थोडीशी काय झाली आहे गाईज, शिफ्ट झालेली आहे. मग त्याचा काय परिणाम होते, असे क्वेश्चन्स आता हल्ली विचारले जातात. राईट. तर हे तुमचं आपण पाहतो ना की भूरूपशास्त्र बघा. पर्वत निर्माणकारी, ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, भूरूपीय चक्र. पेपर म्हणजे भूरूपशास्त्रामध्ये अभ्यास करणार आहे. हवामानशास्त्र या इथे बघणार तुम्ही खास करून वारे, तापमान, अभिसरण, स्थिरता, अस्थिरता, वातावरणीय स्थिरता, अस्थिरता. स्थिरता, अस्थिरता. अस्थिरता म्हणजेच काय की जेव्हा वादळ, विजा, गडगडाट पडते, गारा पडतात, ही काय असते, वातावरणाची अस्थिरता असते गाईज. राईट. स्थिरता म्हणजेच नॉर्मल जे आपल्या कंडिशन्स आहे ते. तर चक्रीवादळे, वृष्टीचे प्रकार, सगळं हे बघा. हवामानाचे वर्गीकरण जागतिक स्तरावर जे झालेले आहेत ते. सो हे सगळं आपण करणार आहोत हवामानशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर सागरशास्त्र पूर्ण. मग सागरशास्त्रामध्ये तुम्हाला हिंद महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागराची पूर्ण रचना, हे सगळं अभ्यास करावं लागेल. तसंच तिथे जे खनिज किंवा तिथले जे रिसोर्सेस आहेत, सागरी साधन संपत्ती जी आहेत ते है ना. त्याच्यानंतर भरती, ओहोटी, लाटा, सागरी कायदे बघा आणि सागरी प्रदूषण. येस. सो मी जसं सांगितलंय की करंटला जोडून असतो आहे हा विषय, करंटला जोडून आहे. सो व्हेरी इझी. व्हॉट इट. चलो. सो आता आपण नेक्स्ट याच्याकडे जाऊया. जस्ट अ मिनिट. फटाफट हे मी तुम्हाला एकदा दाखवून देते गाईज. मी ऑलरेडी सगळं बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे, सिंपल काही एक्झाम्पल्स देऊन. या त्याच्यानंतर जीवभूगोलशास्त्र. इथे आपण मृदा बघा, मृदेशी संबंधित असणार आहे हा पूर्ण टॉपिक. यस. त्याच्यानंतर वन संपत्ती व प्राण्याच्या जागतिक वितरण, सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण, हे सगळं आपण बायोजिओग्राफीमध्ये पाहतो. ओके. पर्यावरणीय भूगोल, व्हेरी इम्पॉर्टंट है ना. चलो. त्याच्यानंतर मानवी भूगोल. सी गाईज, मानवी भूगोल. ओहो एक मिनिट. मानवी भूगोलातील परिप्रेक्ष्य, दृष्टिकोन इथे आपण पाहणार आहोत. तर मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा टॉपिक तुमच्यासाठी खूप नवीन असणार आहे, खूप नवीन असणार आहे, जे की तुम्ही पहिले कधीच वाचलेलं नसणार आहे. तर हा टॉपिक त्या पद्धतीने आपण कंप्लीट करणार आहोत. राईट. त्याच्यानंतर आर्थिक भूगोल,
सी. तर इथे आपण बघा मानवी भूगोलातील परिप्रेक्ष्यामध्ये दृष्टिकोन, भाषा, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, जागतिक सांस्कृतिक प्रदेश, मानव विकास निर्देशांक, इव्हन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हे सुद्धा आपण इथे, आणि हे सगळे जे घटक तुम्ही इथे अभ्यास करतात ना गाईज, भाषा, धर्म, एक मिनिट जस्ट अ मिनिट, हा जो घटक आपण अभ्यास करतो ना, हे सगळं तुम्हाला परत कल्याणकारी दृष्टिकोन, हे परत तुम्हाला GSच्या पेपर 2 मध्ये पण उपयोगी पडणार आहेत. ओके, चलो त्याच्यानंतर आपण पाहतो आर्थिक भूगोल. सी, आर्थिक भूगोलकडे जाऊयात, जे की परत मी तुम्हाला सांगते की जास्त नाही पण इकॉनॉमिक्समध्ये याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. यस, सी गाइस, आर्थिक भूगोल, जागतिक आर्थिक विकास, सी है ना, मापन आणि समस्या, ऊर्जा संकट, वृद्धी मर्यादा, जागतिक कृषी, कृषी प्रदेशांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण, अन्न व पोषण समस्या. बघा परत हे जे आहेत ना, अन्न सुरक्षा, दुष्काळ, दुष्काळाची कारणे, हे तुम्हाला GS पेपर 2 मध्ये पण पाहायला मिळते. तर बघा जिओग्राफी ऑप्शनल घेतल्याचे किती फायदे आहे, तुमचा खूप टाइम सेव्ह होतो गाईज, आणि जे तुम्ही इतर जे टॉपिक्स असतात ते स्ट्रॉंग करू शकतात. ओके, त्याच्यानंतर लोकसंख्या आणि वसाहत भूगोल, व्हेरी इम्पॉर्टंट. येस, ठीक आहे. चलो त्याच्यानंतर आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. सो हे झालं हे सिलेबस तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. तर आता तर मी फक्त एक ओव्हरलुक करून देते. ऑलरेडी मी तुमच्याशी सिलेबस काय असतो आहे, कसा अभ्यास करायचं असतं हे सांगितलेलंच आहे. यस, आता इथे आपण पाहणार प्रादेशिक नियोजन. सी, मग प्रादेशिक नियोजनमध्ये रिजनची संकल्पना म्हणजे प्रदेशाची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ रिजन, प्रदेशाचे प्रकार आणि प्रादेशिकरणाच्या पद्धती, व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. हे वृद्धी केंद्र, ग्रोथ पोल अँड ग्रोथ सेंटर्स, वर्धन केंद्र, प्रादेशिक असमतोल हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, रिजनल इम्बॅलन्स. ठीक आहे, प्रादेशिक विकासाची व्यूहरचना, प्रादेशिक नियोजनामधील पर्यावरणीय समस्या, परत याच्यावर पण बरेच प्रश्न विचारले जातात, आणि शाश्वत विकासासाठी नियोजन. शाश्वत विकासासाठी जेव्हा नियोजन किंवा याच्यावर जेव्हा प्रश्न विचारले जातात ना, इव्हन जेव्हा तुम्हाला रिसोर्सेस, पुढे आपण पेपर 2 मध्ये पाहतो रिसोर्सेस वर क्वेश्चन टॉपिक आहे तुम्हाला. सो गाईज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास उद्दिष्टे, हे युनायटेड नेशन्सचे उद्दिष्ट आहे, 17 उद्दिष्ट आहे. त्यापैकी आपण जसं एक एक उद्दिष्ट जेव्हा आपण पाहतो, तर मी तुम्हाला इथे आपल्या सिलेबसशी रिलेटेड पाहते की पाणीशी संबंधित एक उद्दिष्ट आहे, ऊर्जाशी संबंधित उद्दिष्ट आहे, तर पाण्याशी संबंधित उद्दिष्ट नंबर 6 आहे, ऊर्जेशी संबंधित उद्दिष्ट नंबर जो आहे तो आहे 7 आहे. तर गाईज, आपल्याला उत्तर लिहित असताना अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या उत्तरामध्ये टच करतो हे पॉईंट्स, तर आपला उत्तर तेवढा मॅच्युअर दिसतो. कारण की ह्या जे उद्दिष्ट, हे जे गोल्स आहेत त्यांना धरून पण आपले काही धोरण आखलेले असतात, आणि त्यानुसार पण आपण काय करत असतो, आपण म्हणजेच आपले देश यानुसार पण काय करत असतो, हे काम करत असतो आहे. राईट. सो गाईज, ते आपण सगळं पाहणार आहोत. जिओग्राफी याला बराचसा करंटचा टच असतो आहे, हे लक्षात ठेवा. ओके, चलो त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. नेक्स्ट, मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिद्धांत आणि कायदे. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे पण आपण मानवी म्हणजे दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये लोकसंख्या असेल, मानवी भूगोल असेल, ह्यातले जेवढे पण काय सिद्धांत आणि हे आहेत ना गाईज, नियम आहेत ना, हे सगळं याच्यामध्ये दिलेली आहेत. बरोबर. जसं एक एक्झाम्पल आपण पाहतो की माल्थस मार्क आणि लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण प्रतिमाने, हे तुमचं लोकसंख्या भूगोलमध्ये हे मी तुम्हाला शिकवते. यस. क्रिस्टेलर व लॉश यांचे केंद्रस्थान सिद्धांत, हे आपण इकॉनॉमिक जिओग्राफी जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपण पाहतो. पॅरॉक्स आणि बॉडवेल यांचे सिद्धांत सेम इथे आपण पाहत असतोय गाईज. वॉन थुनेंचे कृषी स्थान प्रतिमान, हे आपण जेव्हा कृषीचा अभ्यास करतो आहे त्यावेळेस हे सिद्धांत अभ्यास केलेला असतो आहे. वेबरचे औद्योगिक स्थान प्रतिमान, उद्योगधंदे जे आहेत त्यावेळेस वेबरचा हा सिद्धांत घेतला जातो, आणि त्यानुसार आत्ता काय आहे का ह्या सिद्धांताचं महत्त्व, तर तसं आपल्याला उत्तरामध्ये लिहावं लागते किंवा डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात सिद्धांतावर. बरोबर. सो हे 4 जे टॉपिक्स आपण पाहतो ना त्यातलेच सिद्धांत यामध्ये दिलेले आहेत. रोस्टोचा वृद्धी टप्प्यांचं प्रतिमान, मर्मभूमी हार्टलँड, परिधिभूमी रिमलँड, हे सगळे जे हार्टलँड रिमलँड हे जे संकल्पना आहे ना, हे प्रादेशिक असमतोल जी आहेत त्याच्या संबंधी दिलेली आहेत. राईट.
आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा प्रदेशासंबंधीतील कायदे. ओके, सो हे आपण पेपर 1 अभ्यास करतो अशा पद्धतीने. गॉट इट. सो गाईज, हे आहे तुमचं पेपर 1. पेपर 1 ला आपल्याला जरा टाइम लागत असतो आहे कंप्लीट करायला, बिकॉज संकल्पना खूप आहेत, बरोबर, कोर खूप आहेत, सिद्धांत नियम बरेच आहेत, त्याच्यामुळे हे व्यवस्थित शांतपणे समजून घ्यावे लागतं. तर याला बराच वेळ लागून जातोय पेपर 1 ला. पेपर 2 त्या मानाने खूप फास्ट होतो आहे, कारण बराचसा फाउंडेशन बेसिक्स तुमचे क्लिअर झालेले असतात त्याच्यामुळे. तर मग आता पेपर 2 मध्ये आपण पाहतो गाईस, इथे पण 10 टॉपिक्स आहे. एक भारताचा भूगोल, भारताचा आणि महाराष्ट्राचा आपल्याला दोघं बघायचं आहे, बरोबर. यस, तर प्राकृतिक रचना माहिती, भारत आणि महाराष्ट्र दोघंला घेऊन आपण इथे अभ्यास करतो, बरोबर. यस, मग प्राकृतिक रचना, महाराष्ट्र, भारताचे हवामान, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये, सॉइल, मृदा, हे सगळं. पेपर 2 साधन संपत्ती, नाही पेपर 2 नाही, सॉरी, टॉपिक 2 कोणता आहे, साधन संपत्ती. यस, कृषी, व्हेरी इम्पॉर्टंट, ऑलरेडी सांगितलेलं आहे हे पण. कृषी, जलसिंचन, बी बियाणे, खते, वीज, ठीक आहे, हरित क्रांती, पीक पद्धती, याला आपल्याला क्वेश्चन्स बरे विचारले जातात, बरोबर. यस, त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण, पर्यावरणीय परिणाम. सो अशा क्वेश्चन्स जास्त असतात, जे मी आता हायलाईट केले ना, याच्यावर प्रश्न बरेच असतात. पशुधन, साधन संपत्ती, व्हाईट रेव्होल्युशन, श्वेत क्रांती, जलीय संवर्धन, व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, कारण आपण वॉटर रिसोर्सेसमध्ये पण आपण याचा अभ्यास करतो. परत इथे पण ते रिपीट होत असतोय, तर मग इथे आपण सिंचन वगैरे या पद्धती बघत असतो आहेत. यस, तर हे सगळे आपण पाहतो गाईज की कृषीमध्ये हे अभ्यास करणार आहोत, राईट. त्याच्यानंतर उद्योग. आता परत अगेन मी तुम्हाला अजून एक पॉईंट सांगते, ते म्हणजेच की सी, आता इथे बघा तुम्ही, कृषी हवामान क्षेत्रे, बरोबर. हे आपण हवामानमध्ये पण मी याचं टच केलेलं असतो तुम्हाला. यस, परत इकडे पण रिपीट झालंय. ओके, चलो. त्याच्यानंतर उद्योग. सो बरंच आपण डिटेल सांगते मी तुम्हाला, हे फक्त एक ओव्हरलुक करून घ्या. सिलेबस आपला पॉईंट वाईजच होणार आहे. चलो, त्याच्यानंतर उद्योग. यस, राईट. त्याच्यानंतर वाहतूक, दळणवळण आणि व्यापार. मग वाहतूकमध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग आणि नलिका मार्गाचे जाळे आणि प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका. आता नलिका मार्गाचे जाळे म्हणजे जे आपण पाहतो ना, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहेत, यांचे नलिका असतात ना, पाईपलाईन्स असतात, त्याच्याबद्दल हे अभ्यास करायचा आहे. आणि प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका, म्हणजे यांच्या सगळ्यांची प्रादेशिक विकासामध्ये पूरक भूमिका आपण पाहतो. राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय व्यापाराबाबत बंदरांचे वाढते महत्त्व. यस, व्यापार शेष, व्यापार धोरण, निर्यात प्रक्रिया क्षेत्र, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमधील विकास आणि अर्थव्यवस्था आणि समाजावर होणारे त्यांचा परिणाम. भारतीय अंतराळ कार्यक्रम. अगेन गाईज, हा पॉइंट तुम्हाला सायन्स टेकमध्ये जसं सांगितलं, सायन्स टेकमध्ये पण हे ओव्हरलॅप होतंय, है ना. सो भूगोल हा मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग असलेला विषय आहे, त्याच्यामुळे लवकर हा विषय निवडा आणि लगेच अभ्यासाला लागा. आणि फक्त असं नाही का तुमचं मुख्य परीक्षेमध्ये पण तुम्ही 1750 मार्काची जी मुख्य परीक्षा असते त्यापैकी 700-750 मार्क तुम्ही भूगोल हा विषय घेतल्यानेच तुमचे होऊन जाणार आहे. त्याचबरोबर प्रिलिम्स, जी तुमची पूर्व परीक्षा असते, प्रिलिम्समध्ये पण जिओग्राफीला चांगला वेटेज आहे, राईट. चल, सो सांस्कृतिक जडणघडण. यस, समाजाचे ऐतिहासिक पेलू. अगेन हा जो टॉपिक आहे ना गाईज, हा परत तुम्ही न्यू असणार आहे तुमच्यासाठी, नवीन, जे की आपण शाळेत कॉलेजमध्ये अभ्यास केलेला नसतो, शाळेत पण नाही. 10वी पर्यंत तुमचं भूगोल असेल, 10वी पर्यंत ते सगळ्यांना असतोच. 11वी 12वी मध्ये पण काही भूगोल घेतलेला असेल तर हे टॉपिक्स आपल्याला तिथे नसतात, तर हे टॉपिक्स आपल्याला नवीन करावे लागणार आहे. सेटलमेंट, वसाहती. ओके, सो गाईज पुढे जाऊयात आता आपण. सो तुम्हाला पण लक्षात आलं असेल की बरेचसे रिपीट आहेत. यस, तसंच प्रादेशिक विकास आणि नियोजन, राजकीय पैलू, संघ राज्यवादाचा भौगोलिक आधार, राज्य पुनर्रचना, नवीन राज्यांचा उदय, प्रादेशिक जाणीव आणि आंतरराज्यीय समस्या.
गॉट इट. हे सगळं आपण राजकीय पैलूमध्ये आणि समकालीन समस्या कंटेम्पररी इश्यूज आता काय आहेत, भूगोलच्या कंटेम्पररी आताच इश्यूज कोणत्या आहेत, तर हे सगळे आपण पाहतो. सी गाईज इथे दिलेले आहे. भूकंप, सुनामी, पूर, भूस्खलन, पर्यावरणीय प्रदूषणाशी संबंधित समस्या, महामारी बघा, हे सगळं, वाळवंटीकरण, मृदेची धूप, ही आताची सध्याची समस्या आहे ना. यस, तर हे आपल्याला जिओग्राफीला धरून अभ्यास करायचा आहे. नद्यांची जोडणी. सो इथे होतं तुमचा जिओग्राफी ऑप्शनलचा पेपर 2. सो असे आपल्याला 20 घटक जिओग्राफी ऑप्शनलमध्ये अभ्यास करायचे आहेत, जे की तुमच्या GS 1, 2, 3 मध्ये पण बरेचसे टॉपिक्स कव्हर होऊन जातात आणि याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होतो. टाइम सेव्ह होतो. यस राईट, त्याच्यामुळे रिव्हिजनला पण वेळ भेटून जाते तुम्हाला. ओके गाईज, सो आपला कोर्स जो आहे तो सुरुवात होत आहे 7 एप्रिलपासून ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. तर तुम्ही अकॅडमीला कॉल करून बाकीची माहिती घेऊ शकतात आणि काय तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही नक्की अकॅडमीला कळवा. मी राहणार आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तरं द्यायला. सो लवकरात लवकर आपला ऑप्शनल निवडा आणि या अभ्यासाला लागा. तर भेटूयात नेक्स्ट टाईम नेक्स्ट टॉपिक घेऊन. थँक्यू.